सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात वैतरणा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आलाय। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय। दररोज शेकडो वाहन चालक आणि नागरिक या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करतायत। पुलाची अवस्था खराब झाल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे। पुलाची दुरावस्था, तडे गेलेली रचना आणि देखभालीचा अभाव यामुळे हा पूल दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चाललाय। वैतरणा नदी परिसरात पूर्वीही अवैध वाळू उपसा आणि नदीपात्रातील बदलांमुळे पुलांच्या सुरक्षिततेवर परिणाम झाल्याचे प्रकार समोर आलेत। महत्त्वाचं म्हणजे हा पूल वाडा परिसरातील गावांना जोडणारा प्रमुख मार्ग असल्यानं विद्यार्थ्यांपासून ते रुग्णवाहिका आणि शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच या पुलाचा वापर करावा लागतो। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। स्थानिक नागरिकांनी इशारा दिलाय की जर तातडीनं दुरुस्ती किंवा नवीन पुलाचं काम सुरू झालं नाही तर मोठं आंदोलन उभारलं जाईल। आता प्रशासन जागं होणार का की एखादी दुर्घटना घडल्यावरच कारवाई होणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारताय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112।